नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मण कुंभार, कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड. मी बेंगळूर पासून एक 30 किलोमीटर अंतर चिकबळ्ळापूर या ठिकाणी आहे. चिकबळ्ळापूरचं लोकेशन मला माहीतच आहे. चिकबळ्ळापूरचं क्लायमेट कसं आहे, 35 ते 38 डिग्री टेम्परेचर असतं ह्या ठिकाणी. त्यामुळं डाळिंब फार छान येतं. या ठिकाणी डाळिंबाची प्लांटेशन आहे. बेड प्लांटेशन केलेलं आहे. बेड प्लांटेशन आहे. बेडवर प्लांटेशन केलेलं आहे. सिंगल स्टेम आहे. सिंगल स्टेम प्लांटेशन आहे. हे दुसरं क्रॉप आहे. मे 5 ला इथ्रेल केलेलं आहे. मे 5 नंतर इथ्रेल केलेलं आहे. उन्हाळा आहे. उन्हाळ्यात इथ्रेल केल्यानंतर या ठिकाणी टेम्परेचर जातं फक्त 35 डिग्री, 35 ते 36 डिग्री टेम्परेचर असतं. त्यामुळं फुल चांगल्या रीतीने मिळतं. जास्त असं टेम्परेचर नसतं. जसं आटपाडी, सांगोला या भागात टेम्परेचर जास्त असतं ना. या ठिकाणी फक्त 35-36 वगैरे टेम्परेचर होतं. फ्लॉवरिंग चांगल्या रीतीने येतं आणि साईज पण चांगल्या रीतीने येतं. त्यामुळं हे बघा, टेम्परेचर कमी असल्या कारणानं चांगल्या रीतीने सेटिंग झालेलं आहे. आणि कृषीटेकचं सर्व औषधं, खतं सगळं कृषीटेकच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. बेडमध्ये संवर्धन टाकलेलं आहे. निमॅटोजी म्हणून एक निमॅटोसाठी वापरलेलं आहे. नंतर कटिंग झाल्यानंतर सटिंगच्या टाईमला ग्रोस्टी म्हणून एक औषध वापरलेलं आहे फ्लॉवरिंगसाठी. फ्लॉवरिंग आणि त्यामुळं कळी लांब निघते. लांब असं कळी निघाल्यामुळे सटिंग चांगलं होतं या ठिकाणी. आता मागच्या 8 दिवसाकडे सायझर बोरान याचा स्प्रे केलेला आहे. या ठिकाणी भरपूर 80 ते 100 फळं आहेत. प्रत्येक झाडाला 80 ते 100 फळं आहेत. अशा ठिकाणी नीट बांधलेलं आहे. हे शालिमार दोरा आहे. या ठिकाणी अगदी व्यवस्थित असं बांधलेलं आहे. त्यामुळे जेणेकरून झाडाला ताण बसणार नाही अशा ठिकाणी बांधलेलं आहे. योग्य रीतीने बांधलेलं आहे. हे पहा, अशा रीतीने मेंटेन करायला पाहिजे. आणि व्यवस्थित अंतरावर डबल लॅटरल आहे. पहा, डाळिंबाची पानाची स्थिती पहा. डाळिंबाचे पान, कारण उन्हाळ्यात असल्या कारण आपल्याकडं जास्त ऊन असल्या कारण आपल्याकडचं पान लहान येतं, पण इथं चांगल्या रीतीने येतं. त्यासाठी पहिल्या स्प्रे नंतर ग्रोस्टीमचा स्प्रे घेतला ना, फ्लॉवरिंगचा चौकी निघताना, त्यामुळं असं एवढं चांगल्या रीतीनं पान निघालेलं आहे. हे पहा. आणि पानाचा आकार वाढल्यामुळं फोटोसिंथेसिस वाढतं आणि फुलाचा आकार पण वाढतो. फळा साईज पण चांगल्या रीतीने येते. अजून 3 महिने आपल्याला अवकाश आहे. 3 महिन्यात आपल्याला 500 ग्रामचं फळ मिळतं या ठिकाणी. नमस्ते.